अपू औषधं घेतलीस ना वेळेवर? काय हो दाजी, औषध रोज घ्यावी लागतात. आता मला नाही कंटाळा येतो याचा. पण औषधं तर घेतलीच पाहिजे ना. औषधं नाही घेतली तर तर काय दवाखान्यात जावं लागेल आणि मग तिथं गेलो तर भरमसाठ सुया टोचणार. कधी इकडून टोच तर कधी तिकडून टोच. आणि मग काय मला लय मज्जा येणार. आणि तिकडच्या त्या साठी सिस्टर आहेत ना, त्या तर लयच भारी आहेत की. त्या मला कायम सांगतात. त्या मला म्हणतात मी जेव्हा नवीन आली होती ना तेव्हा तू एवढूसा होता आणि लय गोड होता. म्हणजे आत्ता बी हाया म्हणून माझे इतकं गाल आवडतात. हे असं तसा गोड नाही आहेस तू, आगाऊ आहेस आगाऊ. हो तेवढं तर पाहिजेच की. तेवढं अपू तुला थोडं जास्त आगाव आणि हट्टी झालायस बघ. ओके, आता हट्ट तुझ्याकडे नाही करणार तर कोणाकडे करणार? त्या दिवशी बी मला सारंग दाजींबरोबर बोलायचं होतं, म्हणूनच मी तुला फोन करायला लावलं होतं ना. एकदा माझ्या भावाशी बोलाल का? मी हात जोडून विनंती करते. आणि काय सारंग दाजी, तुम्ही बी त्या दिवशी मला हॉस्पिटल मधून सोडून गेले, त्यानंतर एक दोस्त म्हणून भेटायला बी नाही आले परत. सॉरी, चुकलं माझं. कामात होतो ना जरा मी. पण या वेळेला मी तुला फोन करेन. डन. चल आता औषध घे. अहो घेणार गोळ्या, पण तुमच्याच हाताने या. औषध आण. यातल्या कुठल्या गोळ्या द्यायच्या? तांदूळ, गहू, मूग डाळ, चणा डाळ, साखर, चहा पावडर, गुळ, काय तर फक्त किराणा मालाची यादी आहे. हा, बाकी कुठे आहे? एवढंच सांगितलं होतं रामभाऊनी. एवढे सांगितलं रामभाऊनी. रामभाऊनी सप्ताहाला माणसं बोलावून ठेवले, त्यांना पोचणार कोण? हा, कोण करणार त्यांची खातिरदारी? 4-8 दिवस राहणार आहेत ती घरात, त्यांचं कोण करणार? पण ते पण ते बिनते काही नाही. घ्या तुम्ही लिहून घ्या. हे घ्या. या फेस पॅक, फेस वॉश, फेस स्क्रब, सनस्क्रीन बी त्यात बरं का, आणि शॉवर जेल, शॅम्पू, कंडिशनर, जरी काठाची एखादी साडी बिल्या बरं गुलाबी रंगाची. द्या ना. हा, एकदा सावली ताईला विचारलं असतं तर बरं झालं असतं. ओक्का, तिला विचारूनच सांगते मी सगळं. आणि ती आता काही साध्या घरची सावली राहिली नाही, ही आता झालीये मिसेस सावली सारंग मेंढरे. जा बरं, तुम्ही घेऊन या सगळं. जा जा जा, निघा, बघू नका माझ्याकडे. जा. सावकाशाना बरं का, सगळं सामान हे सप्ताहाचं सामान त्याची यादी दिली. काय टेन्शन नाही ना? टेन्शन काय असतं? टेन्शन सांगू का, मी मेडिटेशन करायला लागले ना, टेन्शनच निघून गेलो. म्हणजे तुम्हाला सांगते, किती भी मोठी वस्तू असू दे, मला उचलायचा मोहच होत नाही. अगदी सोन्याचा हांडा जरी ठेवला ना समोर, चोरायची इच्छाच होत नाही माझी. अहो, सुधारली मी. हॅशटॅग रोमॅक्स जयंती. पण मी काय हे विचारलंच नाही. फक्त एक डाऊट होता. कसला डाऊट? तेच हॅशटॅग जयंती हा बदल कधी झाला? ते मी म्हणलं ना तुम्हाला, मी आधी योगा करायची, मग मेडिटेशन करायला लागल्यापासून हा बदल झाला.
मग हा बदल घरी आले होते तेव्हा झाला नव्हता ना? डायरेक्ट विचारतो, घरी आला होता तेव्हा काय चोरलं नव्हतं ना? हो, मेल्यामुळं काही हातीच लागलं नाही. गुड गुड. हॅशटॅग गुड गर्ल, गुड गर्ल. मच्छर खूप झाले ना. त्याला काही कळलं तर नसेल ना? त्याला कसं कळणार? हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत ग जयंती. त्याला काय म्हणतात माहितीये का? चोराच्या मनात सोन्यानं भरलेला हांडा तर तुला मिळणार म्हणजे मिळणारच. हॅशटॅग गोल्डन गर्ल जयंती. सारंग, हा आई. फार बिझी आहेस का रे? नाही म्हणजे आता फोन उचललास पण बोलायला वेळ लागला. काय झालं? ते जरा काम करत होतो ना मी. एवढ्या उशिरापर्यंत काम? काही अर्जंट काम चालू आहे का? हा, नाही म्हणजे तसं होतं. किती वेळा तुला सांगितलंय रात्री उशिरापर्यंत काम करू नको, जरा रिलॅक्स कर. हा, पण ते जरा बरेच दिवस मी लक्ष दिलं नव्हतं ना, सो म्हणून पेंडिंग कामं होती, सो ते करत बसलो होतो. तिथे तुझी सोय व्यवस्थित केली आहे ना त्या लोकांनी? हो हो आई, सगळी सोय व्यवस्थित आहे. गावाकडचं वातावरण आहे ना, छान आहे. आणि सकाळचा नाश्ता पण छान होता. थालीपीठ बनवलं होतं. कोणी केलं होतं थालीपीठ? सावलीने बनवलं होतं. ऐक सारंग, ऐक, तुला असं वाटेल मी पुन्हा पुन्हा तुला तेच तेच सांगतेय, पण माझा त्या मुलीवर अजिबात विश्वास नाहीये. ती तुझ्यावर जाळं टाकायचा प्रयत्न करतेय. मला तुझी खूप काळजी वाटतेय सारंग. काळजी नको करू आई, माहिती आहे मला सगळं. आणि तूच म्हणाली होतीस ना, तुझी शिकवण आहे, जे चांगलं असतं त्याला चांगलंच म्हणावं आपण. थालीपीठ चांगलं होतं तर चांगलं होतं आहे, एवढं काही नाही. तू टेन्शन नको घेऊ. ठीक आहे, ओके. अजून झोपला नाही आहात? नाही, झोप नाही आली मला. नाही, इतका उशीर झाला आणि तुम्ही जाग्यात म्हटल्यानंतर नक्की काहीतरी झालं असणार आहे. काय झालंय? तसं बघायला गेलं तर झालंय आणि तसं बघायला गेलं तर काहीच नाही झालं.
सारंग बद्दल काही आहे का? नाही, सारंग मजेत आहे तिथे, खातोय पितोय मस्त. थालीपीठ खाल्लं त्याने आज, त्या पोरीनं बनवलेलं. आवडलं आणि त्याला कौतुक करत होता. त्या पोरीनं बनवलेल्या पदार्थाचं तो कौतुक करत होता. पण मला त्याचा खूप त्रास होतोय. तू म्हणशील ही खूप छोटी गोष्ट आहे, पण या अशा छोट्या छोट्या गोष्टींनी संसार उभा राहतो ऐश्वर्या, आणि तेच मला नकोय. मला तर कल्पनाच करवत नाहीये माझा सारंग आणि ती पोरगी दोघंही आनंदानं संसार करतायत. हे सगळं त्या जगन्नाथमुळे झालं. डोंट वरी, मी आहे ना. मी हे असलं काहीही होऊ देणार नाही. जस्ट रिलॅक्स. एक तूच आहेस या घरात ऐश्वर्या, जी माझ्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभी आहे. एक तू आणि एक माझा राजकुमार. बाकी सगळे त्या पोरीच्या बाजूने आहेत. तुझा नील सुद्धा. नाही, खरं आहे, अग्री. पण मॉम, त्या मुलीला आपल्या घरात येऊन 4 दिवस झाले. काय व्हॅल्यू आहे तिची? कोण आहे ती? तुमच्यावर सगळ्यांचा जीव आहे. म्हणजे चला बाबा, उद्या सारंग समोर 2 ऑप्शन्स ठेवले की मॉम आणि ती मुलगी. आय एम 100% शुअर सारंग तिच्याकडे बघणारही नाही. तो तुम्हाला चूज करेल. सो प्लीज रिलॅक्स व्हा. ऐश्वर्या, एक सांगू, मला कधी कधी काय वाटतं माहिती आहे ऐश्वर्या, की माझ्या पश्चात जर का माझ्या कुटुंबाला मेंदळे परिहाराला कोणी सांभाळू शकेल तर ती तू आहेस. हो ना. मग आता रिलॅक्स व्हा आणि झोपा. तू झोप जा. मी झोपते. रिलॅक्स अँड गुड नाईट. गुड नाईट. हेच तर हवंय मला. या घरात पाळणा हल्ला नाही तर कोणीच तुमची लाडकी सून होणार नाही. आणि या घरात मी कधीच पाळणा हलू देणार नाही. हे सोहम, तारा नक्की येणार आहे का? अरे येईल रे, ती मेसेज केलाय तिने मला. फोन करा उचलत आहे. अरे आई असेल आजूबाजूला. आई पण येणार आहे. तू मूर्ख आहेस का? नाही, पण तुझ्यासोबत राहिलं तर नक्की होईल. तारा आली. हाय. हाय. तू फोन का नाही उचललास माझा? अरे ऍक्च्युली मम्मा असते ना घरी, आणि नेमकं घराबाहेर पडताना ना मी आरशासमोर खूप वेळ उभी होते, आणि नेमकं तेच नोटीस केलं मम्माने, आणि त्याच्यावरून पण रागवली. पण तुला आरशात बघायची गरजच नाहीये. तू ऑलरेडी इतकी सुंदर आहेस. काय मग गावात मन रमतंय का? नाही, पण आता रमायला लागलंय. का बरं? असं अचानक काय स्पेशल झालंय का? कोणतरी स्पेशल आलं ना भेटायला म्हणून. माऊली गुरु माऊली. सध्या सकदेव आला रे, सकदेव आला. आला रे आला, सकदेव आला. सकदेव आला रे, सकदेव आला. सकदेव आला रे, मध्ये आला रे, आला रे, सकदेव आला. तुम्ही दोघं इथं काय करताय? गावात अशी एकटे एकटे करू नका. प्राण्यांचा सुळसुळाट आहे.
अख्ख्यात गावात बिबटा फिरतोय, बिबटा. हा, त्यालाच बघायला आलो होतो. काय आहे, त्याला विचारायचंय की जंगल कुठे बांधू आणि झाड कुठे लावू, म्हणजे कसं त्याला लपाछपी खेळायला ते मोकळे. आणि तुम्ही दोघं एकाच चादरीत काय करताय? ते या बाजूने गारवारा येत होता ना, म्हणून अशी घेतली. आणि तुम्हाला या बाजूने लागत असेल ना? एका चादरीत दोघं काय करताय? ही चादर घ्या ना, घ्या ही चादर घ्या, म्हणजे तुम्हाला थंडी नाही वाटणार, गार नाही वाटणार. घ्या हे चादर घ्या. थँक्यू. थँक्यू. जाऊ झोप. मी जातो, पण जरा सांभाळून. बिबटा फिरतोय, बिबटा. बिबटा फिरतोय. कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुलेतु गोविंदा प्रभाते कर दर्शन. सारखे वरून कठोर वाटतात, पण मनाने लय गोड आहेत. कुणी आलं होतं का? मला असं बघितलं तर नसेल ना कुणी?